तर आज आम्ही सगळेजण छोट्याशा आउटिंगला गेलो होतो. सोबत राजवीचे काही फोटोज पण काढण्याचा प्लॅन होता. आता बाहेर जायचं म्हणलं की प्रियान, प्रक्षिता आणि त्याच्यापेक्षा तर राजवी खूप जास्त एक्सायटेड असते. आणि दुसरी गोष्ट, ऑटोमध्ये बसण्याचा तिचा एक आनंद जो असतो ना, तो वेगळ्याच लेवलचा असतो. म्हणजे तीनदा बाहेर बघून हसत असते, आमच्याकडे बघते, असं तिचं चालू असतं. तर आम्ही आलो होतो इथे गार्डनमध्ये. घरून येते वेळेस काही गोष्टी आम्ही सोबत घेऊन आलो होतो, जसं की फोटोला वगैरे लागणाऱ्या आणि लेकरांना खेळायच्या काही गोष्टी. बाहेरून जाऊन आईस्क्रीम ही घेऊन आली मी, पण बर्फ गोळा दिसला म्हणून प्रियान, प्रक्षितासाठी आज थोडं सेल सोडलं त्यांना. म्हणलं जाऊ दे, आजचे दिवस काही होत नाही. जो प्रत्येकच लेकरांना आईस्क्रीमपेक्षा बर्फ गोळा जास्त आवडतो. त्याच्यानंतर मग इथे आम्ही दोघींनी मिळून आईस्क्रीम एन्जॉय केली. पण राजवीला बघा, आईस्क्रीमच हातात पाहिजे होती पूर्ण. थोडी तरी मला खायला दे म्हणत होती, पण ती रडत होती म्हणून थोडी थोडी तिला टेस्ट केली. त्याच्यानंतर मग इथे फोटोशूटची तयारी केली. आणि हे जे फ्रुट्स आम्ही येते वेळेस घेऊन आलो होतो ना, ते इथेच मग केक वगैरे बनवला, त्याचा असा केकचा शेप दिला. इथे राजवीचं थोडंसं रडणं वगैरे सुरुवातीला चालू होतं. त्याच्यानंतर मस्त ती खेळत बसली, कारण की तिला इथे ग्रेप्स भेटले होते जे तिचे खूप जास्त फेवरेट आहेत. त्याच्यानंतर मग काही आम्ही फोटो वगैरे काढून घेतले. छान स्माईल वगैरे करत होती ती. व्हिडिओज हे काढून घेतले, काही प्रियांना पण काढायला सांगितले. आणि तर राजवीचा ना 16 एप्रिलला बड्डे आहे, सो त्यानिमित्तानेच असे काही सिंपल आम्ही फोटो काढण्याचा प्रयत्न केला होता. आणि याचा डिटेल व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केला, नक्की तो पण जाऊन बघा. तर ह्या दोघांना खुश करण्यासाठी कॅफेमध्ये घेऊन आलो होतो, पण जो पिझ्झा घेतला होता तो इतका जास्त स्पायसी होता ना, त्या दोघांनी तर अर्धाच खाल्ला, पण राजवीला इथे पाहिजे होता. उरलेला मग आम्ही दोघींनी खाल्ला. त्यानंतर दुसरीकडे जाऊन आम्ही ते बदाम शेक घेतला. तर असा काही कालचा दिवस घालून आम्ही आलोत घरी. भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.